लोकांचं प्रेम, कौतुक, कीर्ती हे खरंच कायमचं असतं का? की शेवटी फक्त एकच आधार खरा ठरतो? माणूस म्हणून आपल्याला दोन गोष्टींची खूप ओढ असते. एक म्हणजे लोकांनी आपल्यावर प्रेम करावं आणि दुसरं आपली स्तुती व्हावी, कीर्ती मिळावी. पण समर्थ स्वामी येथे सांगतात, खूप मोठा आणि कठोर सत्य आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. माणसावर अवलंबून राहू नकोस आणि माणसांच्या स्तुतीच्या मागे लागू नकोस. कारण माणसं बदलतात पण भगवंत कधीच बदलत नाही. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मना राघवाशिवाय म्हणजेच श्रीरामाशिवाय दुसरी कोणतीही आशा धरू नकोस. आपण आयुष्यात अनेक लोकांवर भरोसा ठेवतो. मित्र, नातेवाईक, कुटुंब यांच्याशी आपण खूप संलग्न असतो. पण परिस्थिती बदलली की हेच लोक बदलतात. ताजबोधात समर्थ मूर्ख लक्षण हा समासात स्पष्टपणे सांगतात. सांडोनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा तो एक मूर्ख. म्हणजे देवाला सोडून माणसांवर पूर्ण विश्वास ठेवतो ही एक मूर्खता आहे. भगवंतांनी श्री गीतेमध्ये तर सांगितलेलं आहे, जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याची सर्व काळजी मी स्वतः घेतो. हेच समर्थ इथे सांगतायत. मानवावर नाही तर परमेश्वरावर विश्वास ठेव. येथे आपण एक उदाहरण पाहूया. द्रौपदीचा प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. द्रौपदी सगळ्यांच्याकडे मदतीसाठी हात मागते. तिने आधी पांडवांची मदत मागितली, नंतर भीष्म, द्रोण या सगळ्यांची मदत मागितली, पण तिला कोणीच मदतीला आलं नाही. शेवटी तिने दोन्ही हात वर करून आर्त भावाने श्रीकृष्णाला शरणागतीची हाक मारली. तेव्हा भगवान स्वतः धावून आले. यातून काय कळतं? मानव अपूर्ण आहे, परमेश्वरच पूर्ण आधार आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देहासी लागली आस, देवा तुझ विण कोण तारणार. एकनाथ महाराज म्हणतात, आयुष्यभर भगवंताच्या नामात जे राहिले त्यांनी कधीही माणसाच्या स्तुतीचा आधार घेतला नाही. ज्ञानेश्वर माऊलीही आपल्याला हेच सांगतात, जिथे भगवंत आहे तिथेच खरा आनंद आहे. समर्थ म्हणतात, माणसाची कीर्ती नको. का नको? कारण माणसाची स्तुती बहुतेक वेळा स्वार्थासाठी असते. नसले गेलेले गुणही लोक तुमच्यावर लागतात आणि काम झालं की तेच लोक दूर जातात. पण भगवंताची स्तुती केली की ती निस्वार्थपणे होते, शाश्वत असते आणि ह्या स्तुतीतून मनाला आनंद मिळतो आणि शांतताही मिळते. इच्छा ठेवायचीच असेल तर ती भगवंतावर ठेव, असं रामदास स्वामी सांगत आहेत. कारण इतर इच्छा पूर्ण नाही झाल्या तर दुःख पदरी पडते, पण भगवंताची इच्छा ठेवली तर नेहमी आनंदच मिळतो. शेवटी मित्र, नातेवाईक, पैसा कोणीही सोबत येणार नाही, फक्त भगवंतच आपल्या सोबत येतो. एक माणूस आयुष्यभर लोकांसाठी धडपडत राहिला, त्यांची मर्जी राखली, त्यांना खुश ठेवलं, पण कठीण वेळ आली तेव्हा तेच लोक दूर गेले. दुसरा माणूस शांतपणे आपलं काम करत राहिला, भगवंतावर श्रद्धा ठेवली. संकट आली पण तो डळमळला नाही, कारण त्याच्या मनात विश्वास होता, माझ्या पाठी भगवंत आहे, तो मला यातून तारणारच. कारण त्याचा आधार लोक नव्हते तर त्याचा आधार भगवंत होते. म्हणजेच काय तर माणसं बदलतात, कीर्ती नाशिवंत आहे, पण भगवंत मात्र शाश्वत आहे, कायम आहे. म्हणून समर्थ सांगतात, मना राघवा वीण आशा नको रे. रामाशिवाय कोणतीही आशा मनात धरू नकोस. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ
मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. तुम्हाला जर मनाच्या श्लोकांचे विवेचन आवडत असेल आणि या पुढचेही श्लोक जर ऐकायचे असतील तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.